हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ्स समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. घटक नंबर 4 मापन, त्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 19 मध्ये आपण लांबी हा घटक शिकलो. लांबीचे कोणकोणते एकक असतात, रूपांतर कशा प्रकारे करायचा व त्यावरचे स्वाध्याय आपण 15.1 हा पूर्णपणे सोडून घेतला आहे. आज आपण वस्तुमान म्हणजे मास, वेट, वजन हा घटक शिकणार आहोत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 20 आहे. ठीक आहे, मागचा आपला व्हिडिओ क्रमांक 19 होता. मग आता या घटकामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की वस्तुमान है ना, ज्याला इंग्लिशमध्ये मास किंवा वेट म्हणतात. मग आजचा आपला घटक वस्तुमान, यामध्ये वस्तुमान काय असतात, याचा वापर कुठं आहे, याच्यावर कुठल्या टाईपचे प्रश्न असणारे है ना, पेपरमध्ये कशी ट्रिक वापरायची, याचं रूपांतर कसे करायचे एककाचे, हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आणि त्याचबरोबर या घटकावर आधारित स्वाध्याय क्रमांक 15.2 आपण सोडून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. वस्तुमान. विद्यार्थी मित्रांनो, काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ वस्तुमान विषयी. किलोग्राम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे ना. जसं काल आपण पाहिलं होतं, लांबीचे प्रमाणित एकक कोणते, मीटर आहे. तसं वस्तुमानचा प्रमाणित एकक काय आहे, किलोग्राम आहे. इंग्लिश मध्ये आपण किलोग्राम म्हणजे शॉर्टकट त्याला आपण केजी लिहितो, किलोग्राम. जेवढे किलोग्राम तेवढे 1000 ग्राम आणि जेवढे 1000 ग्राम तेवढे किलोग्राम असतात. याचा अर्थ काय, म्हणजे 1 किलोग्राम मध्ये 1000, जेवढे किलोग्राम तेवढे 1000 ग्राम. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम, 2 किलोग्राम म्हणजे 2000 ग्राम, 3 किलोग्राम म्हणजे 3000 ग्राम, 12 किलोग्राम म्हणजे 12000 ग्राम. जेवढे 1000 ग्राम तेवढे किलोग्राम. 9000 ग्राम म्हणजे 9 किलोग्राम. 55000 ग्राम म्हणजे 55 किलोग्राम. हा एक महत्वाचा घटक लक्षात ठेवा, ग्राम आणि किलोग्रामचा रिलेशन आहे हा. 1 ग्राम बरोबर 1000 मिलीग्राम. 1 ग्राम एकदम छोटस 1 ग्राम आपण म्हणतो ना, त्यामध्ये 1000 मिलीग्राम असतात. आणि 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्राम ना. धान्याचं पोत असतो ना, शेतामध्ये आपण पोते भरतो, धान्य भरतो किंवा मार्केटमधून आपण घेतो. मग एक पोता आपण म्हणतो की नाही, मग एक पोत्यामध्ये 1 क्विंटल जे पण आहे धान्य असणारे, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल, गहू असेल, मग 1 क्विंटल म्हणजे नेमकं किती, 100 किलोग्राम. अर्धा क्विंटल म्हणजे 50 किलोग्राम. पुढे आपण पाहूया. आता हे 3 महत्वाचे घटक काल जसं शिकलो होतो त्याचप्रमाणे इथं पण आहे. पाव किलोग्राम म्हणजे 250 ग्राम, लक्षात ठेवा. अर्धा किलोग्राम म्हणजे 1/2 किलोग्राम म्हणजे 500 ग्राम. आणि पाऊण किलोग्राम 3/4 किलोग्राम म्हणजे 750. काल आपण याच प्रकारे घटक होता, फक्त इथं काय होतं, इथं किलोमीटर होता आणि इथं मीटर होता. एवढाच फरक आहे फक्त. आणि जर त्याला आपण दशांश चिन्हामध्ये जर बोललो तर 0.250, 0.500 आणि 0.750, म्हणजे 1 पण किलोग्राम पूर्ण नाही म्हणून 0.0 होतं तिथं, लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांना हे रूपांतर करणं अवघड जातं, है का नाही. त्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा. पहा, आता इथं आपल्याला तो घटक दिलेले आहेत, मिली, सेंटी, डेसी, मीटर, ग्राम, लिटर, डेका, हेक्टो आणि किलो. मग ह्या गोष्टी काय आहे पहा, मी तुम्हाला एक टेबल नुसार ते समजून सांगतो. पहा, व्यवस्थित पहा. इथं मध्ये काय घेतलं आपण, सेंटरला मीटर घेतला. इथं आपण ग्राम पण घेऊ शकतो. ठीक आहे, इथं आपण ग्राम पण घेऊ शकतो आणि इथं आपण लिटर पण घेऊ शकतो, धारकता जर म्हटलं आपण तर. पण विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. हा आपला सेंटरला आपण सेंटरला घेणार आहे मीटर, म्हणजे लांबीचा मीटर घेतला आपण, वस्तुमानचा ग्राम घेतला आणि धारकताचा आपण लिटर घेतला. तिघांसाठी हा रूल आहे. आता मी तुम्हाला इथं म्हणतो की रूपांतर करायचे आपल्याला. पहा बरं का, खूप महत्वाचं सांगतो बरं का, मी व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला म्हणलो 5 किलोग्राम बरोबर किती ग्राम. याच प्रश्नाला मी असं लिहितो, पहा आता, 5 किलोग्राम म्हणजे
किती, लक्ष द्या बरं का, किती डेसिग्राम, डेसिग्राम म्हणतो आपण त्याला. मग आता टेबलच्या सहाय्याने आपण पहा झटपट कसं करू शकतो. हे 5 किलोग्राम म्हणले ना, मग 5 किलोकडे आपण 5 किलो, इथं 5 लिहिणार आपण. आता किलो हा मोठा एकक आहे आणि ग्राम हा छोटा एकक आहे. मग आता ग्राम कुठे आहे पहा बरं, ग्राम आहे आपला इथं मी धरला. मग इथपर्यंत तेवढे शून्य घ्या, 1 2 3, म्हणजे 5 किलो म्हणजे तर कोणती संख्या बनली ही, 5 3 0 5000 ग्राम असतात. ठीक आहे. त्यानंतर पहा 5 किलो म्हणजे किती डेसिग्राम. मग 5 किलो म्हणल्यावर इथं 5 लिहिणार आपण आणि डेसी, डेसी कुठे इथं आहे ना, इथपर्यंत यायचं. मग 0 लावा, 1 2 3 4, म्हणजे 50,000 डेसिग्राम होणार आहे उत्तर आपलं. येतं का लक्षात? खूप सोपं आहे. अजून एक एक्झाम्पल देतो पहा. मी तुम्हाला म्हटलं आता समजा 3 डेसिग्राम, 3 डेसिग्राम म्हणजे हा छोटा युनिट आहे आणि याचं आपल्याला रूपांतर समजा किलो मध्ये करायचंय. किती किलोग्राम होणार ते आता? 3 डेसिग्राम म्हणजे किती किलो? मग डेसी म्हणल्यावर इथे किती, 3 आहे ना, मग इथं 3 लिहायचं. ठीक आहे. आणि कुठं रूपांतर करायचं आपल्याला, कशामध्ये रूपांतर करायचंय, किलो मध्ये. मग इकडे तेवढे 0 लावायचे, 1 2 3 4, आणि इथं द्या आता दशांश, म्हणजे 0.0003 किलोग्राम. अशा प्रकारे आपण रूपांतर करू शकतो. म्हणजे आपल्याला जर इकडच्या, म्हणजे पहा काय म्हणतो मी तुला, मोठ्या एककाचा रूपांतर आपल्या इकडे करायचंय ना, म्हणजे याचा रूपांतर याच्यामध्ये करायचंय गुणिले 10. दिसतं तुम्हाला पहा, इकडे रूपांतर करायचंय गुणिले 10, याच्यात रूपांतर करायचंय गुणिले 10, याच्यात रूपांतर करायचंय गुणिले 10, म्हणजे मीटरचा डेसी बनवायचंय गुणिले 10 करायचं, डेसीचा सेंटी बनवायचंय गुणिले 10, सेंटीचा मिली बनवायचंय गुणिले 10. आणि जर आपण उलट जात असेल, मिलीचा सेंटीमीटर करायचंय या प्रकारे, तर डिवायडेड बाय 10, म्हणजे आपण 10 ने भाग देणार. अशा प्रकारे 10 10 ने आपण, म्हणजे छोट्या एककाचं आपण मोठ्या एककामध्ये रूपांतर करतो, भागिले 10 10 करायचं इथं त्या हिशोबाने. आता तुम्हाला सर फक्त ग्रामचं घेतलं, तुम्ही मीटर सेंटीमीटरचं पण घ्या. ओके. आता मी घेतो समजा इथं, आता वेगळा पेन वापर, इथं मी घेतलं समजा इथं 3, आता इथं मी काय घेतलं पहा, 3 हेक्टोमीटर, आणि याचा रूपांतर मला मीटर मध्ये करायचं आहे. मग हेक्टोमीटर मध्ये म्हणजे 3 आहे ना, 3 लिहिलं इथं, आणि कशामध्ये कन्वर्जन करायचं त्याचा, मीटर मध्ये ना, मग मीटर पर्यंत 0 लावा. म्हणजे 3 हेक्टोमीटर म्हणजे 300 मीटर असतात. 3 हेक्टोमीटर म्हणजे 300 मीटर असतात. आणि हेक्टोचं जर आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं आहे, तर इकडे 0 लावा, म्हणजे 0.3 म्हणणार त्याला आपण. काय म्हणणार? 0.3. लक्षात ठेवा. म्हणजे इकडे जर आपल्याला मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचंय, तर आधी 0 लिहायचे आणि दशांश द्यायचा, पॉईंट द्यायचा, आणि इकडे कन्वर्ट करायचं आपल्याला, तर 0 तेवढं लावून, म्हणजे आपण तेवढी झुंडी, म्हणजे 30 300 3000 30,000 3,00,000 अशी संख्या होणार आहे. मग हा एक चार्ट आहे, तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल घेतो, वाटलंच तर मी ग्रामचं घेतो. समजा मी घेतो इथं 12, दोन अंकाचं घेतो आता, 12 सेंटीमीटर. काय घेतलं मी आता, 12 सेंटीमीटर. मग 12 सेंटीमीटरचा रूपांतर मला करायचं आहे डेकामीटर मध्ये, डेकामीटर मध्ये करायचं बरं का. मग 12 आहे ना, मग 12चं 2 इथं डेकामध्ये रूपांतर करायचंय ना, मग 1 इकडे लिहिणार मी त्या लाईन मध्ये. आणि कशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला, डेकामध्ये. मग डेकापर्यंत 0 लिहा, 1 2, म्हणजे काय झालं, 0 0 1 2, 0 0 1 2, आणि इथं द्यायचं इथं दशांश, म्हणजे 0.012 0.012 डेकामीटर. मग 12 सेंटीमीटर म्हणजे 0.012 डेकामीटर. इकडे 12 2 डिजिट लक्षात ठेवा इथं. जे रूपांतर करणं खूप सोपं आहे, पण तुम्हाला आता इथं हेक्टो डेसी डेका आणि याच्यावर जास्त प्रश्न नाही. जास्त प्रश्न तुम्हाला किलोवर, मीटर ग्राम लिटर आणि सेंटी किंवा मिली एखाद्या वेळी विचारू शकतात तुम्हाला. मग ते तुम्हाला आपण स्टँडर्ड माहिती, आपण ज्या वेळेस मोठ्याचं कन्वर्जन छोट्यामध्ये करतो, तर आपण 10 100 1000 गुणाकार करणार, आणि ज्या वेळेस आपण छोट्या एककाचा कन्वर्जन मोठ्या एककामध्ये करतो, आपण भागिले करणार 10 100 1000. आता पहा, यावरचे स्वाध्यायामधला एक सॅम्पल प्रश्न दिलेला आपल्याला, 4.25 किलोग्राम
4.25 किलोग्राम वजा 1.5 किलोग्राम बरोबर किती? 4.25, सव्वा आला म्हणजे 250, त्यामध्ये येणार आहे 4.25 म्हणजे 4 किलो 250 ग्राम. मग डायरेक्ट मी याला 4250 ग्राम बोलू शकतो. तुम्ही तोडून पण लिहा त्याला, 4 किलो 250 ग्राम. आणि दीड म्हणजे किती असतो? दीड म्हणजे 1 आणि अर्धा. 1 आणि अर्धा 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम आणि वरचे 500 ग्राम म्हणजे याच्यामधून आपण 1500 वजा करू शकतो. मग तुम्ही त्याला तोडून लिहा, 4 किलोग्राम 250 किंवा 1 किलोग्राम 500 ग्राम किंवा डायरेक्ट 4250 1500 असं पण तुम्ही लिहू शकता. पण इथं ग्राम बोलावं लागेल, रूपांतर केलं आपण ग्राम मध्ये. करा वजाबाकी. 0 इथं 5, 2तून 5 जात नाही, हे होणार 12, हे होणार 3, 12तून 5 गेले 7 आणि 3तून 1 गेल्यावर 2. म्हणजे काय आलं? 2750 ग्राम. याचा अर्थ काय? मी तुम्हाला म्हणलं होतं हे 3 अंक काय घ्यायचे? ग्रामचे घ्यायचे आणि इकडचे 1 असू की 2 असू ते किलोग्राम मध्ये घ्यायचे. तसंच मीटर आणि किलोमीटर पण आपण घेऊ शकतो. म्हणजे 2 किलोग्राम 750 ग्राम. आता हा उत्तर कुठे पहा? 2 किलोग्राम 750 ग्राम किंवा 2.25 किलोग्राम पण उत्तर असू शकतो. 2.25, 2,750 म्हणजे 2.25 होतो तो. समजलं? चला आपण यावरचे आता स्वाध्याय प्रश्न सोडूया. स्वाध्याय 15.2 पहिला प्रश्न आहे, 25 किलोग्राम बरोबर किती ग्राम? मग 1 किलोग्राम म्हणजे किती असतात? 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम. 25 किलोग्राम म्हणजे 25,000 ग्राम. पर्याय क्रमांक 3. 36,360 ग्राम बरोबर किती किलोग्राम आणि किती ग्राम? तुम्हाला म्हणलं फक्त 3 अंक घ्यायचे त्याले. हे 3 काय आहे? 360 इथं लिहून टाका. आणि इकडचे 2 उरले आता, मग 36 इथं लिहून टाका. म्हणजे 36 किलोग्राम 360 ग्राम. 36,360, 36,360 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्राम हे बरोबर आहे. पाव किलोग्राम 250 ग्राम हे पण बरोबर वाक्य आहे. अर्धा किलोग्राम म्हणजे 500 ग्राम हे पण बरोबर आहे. आणि पाऊण किलोग्राम म्हणजे 850 हे चुकीचं आहे. 750 असतो ना पाऊण म्हणल्यावर. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. ही चुकीची जोडी दिलेली आपल्याला. श ही कोणती संख्या असेल? कोणतीही संख्या असेल तर श गुणिले 10,000 ग्राम बरोबर किती किलोग्राम? आता शच शच राहून द्या, ती किती संख्या माहित नाही. शच असेल ती 1 असेल 2 असेल 9 पर्यंत. गुणिले 10,000 ग्राम. 1000 ग्रामचा 1 किलोग्राम होतो. 2000 ग्रामचा 2 किलोग्राम होतो. मग 10,000 ग्रामचा काय होईल बरं? 10 किलोग्राम होईल का नाही? 10 किलोग्राम. मग हा पर्याय पहा, श गुणिले 10 किलोग्राम. श गुणिले 10 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. सिंपल काय केलं? श ला शच ठेवा, ती कुठली संख्या आहे माहित नाही आपल्याला. 10,000 ग्राम म्हणजे किती किलोग्राम? 10 किलोग्राम. पर्याय 1 आपलं उत्तर बरोबर आहे. 5वा प्रश्न पहा, खूप सोपे आहे, फक्त कॅल्क्युलेशन करायचे. काही तर आपण तोंडी सांगू शकतो पटकन. 2 किलोग्राम तांदूळ एका पिशवीत भरले. एका पिशवीमध्ये 2 किलोग्राम तांदूळ भरलेले. तर 560 किलोग्राम तांदूळ भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? सरळ सरळ 560 ला 2 नी काय द्यायचं? भाग द्यायचा. 560 भागिले 2, 2 दुने 4, 1 उरला, वरून आले 6, 2 8 16 आणि अजून 0 येणार म्हणजे शून्याचा भाग जाईल म्हणजे 280 है ना. निम्मे कार्य थोडक्यात त्याचे 280 पिशव्या लागतील 560 किलो तांदूळ भरायला. आलं लक्षामध्ये? 6वा प्रश्न आहे, प्रत्येक पिशवीत 625 ग्राम बियाणे, 625 ग्राम बियाणे याप्रमाणे 24 पिशव्यामधील बियाण्यांचे एकूण वजन किती? मग आता एक पिशवीचं वजन आपल्याला दिलेलं आहे 625 ग्राम आणि 24 पिशव्या आहे. मग एकाची व्हॅल्यू दिलेली आहे, जादाची काढायची आहे म्हणजे आपण गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन करतो. मग 625 गुणिले 24, त्यानंतर तुम्ही 600 ने मल्टिप्लाय करू शकतात आणि 25 ने पण करू शकतात. ज्याची ज्याची ट्रिक आहे इथं वापरायची. आता 4 पंचे 20, 20 चा 0 हातचे आले 2, 4 दुने 8, 8 2 10, 10 चा 0 हातचे आला 1,
6 चोक 24, 24 आणि 1 25. ठीक आहे, यांचं काम संपलं. थोडी वेळ काट मारतो मी यांना. शून्य घेणार आपण. आता 2 नि गुणू. 2 पंचे 10, 10चा 0, हातचाला 1, 2 दुणे 4, 4 आणि 5 आणि 2 सक 12. 2 सक 12. करा बेरीज. 0 0, 5 आणि 5 10, 10चा 0, हातचाला 1, 2 आणि 2 4, 4 आणि 5 आणि हे मग काय आहे 15,000 ग्राम. उत्तर ग्राम मध्ये आला बरं का, कारण की ग्राम मध्ये दिलंय. 15,000 ग्राम म्हणजे किती झालं बरं? 15 किलोग्राम झालं की नाही? 15 किलोग्राम. 15,000 ग्राम म्हणजे 15 किलोग्राम. उत्तर कुठे पहा? पर्याय क्रमांक 2, 15 किलोग्राम. 7वा प्रश्न आपण पाहू. स्वातीने 2.5 किलोग्राम कांदे, 1.25 किलोग्राम बटाटे, 3.25 किलोग्राम मटर व 1.25 किलोग्राम टोमॅटो 4 प्रकारचे वस्तू घेतले स्वातीने. 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा, म्हणजे त्याला तुम्ही 2,500 ग्राम लिहा किंवा 2 किलोग्राम 500 ग्राम लिहा. 1.25 किलोग्राम बटाटे, 3.25 किलोग्राम मटार व 1.25 किलो टोमॅटो खरेदी केले, तर तिने एकूण किती किलोग्राम भाजी खरेदी केल्या? मग याला आपण अजून सोप्या पद्धतीने कसं सोडू शकतो पहा. टेबल फॉर्मॅट मध्ये किलोग्राम आणि ग्रामचा कॉलम करू. त्यांनी कांदे किती घेतले? 2.5 किलो. 2.5 किलो म्हणजे किती रे? 2.5 आपण काय म्हणतो? 2.5 म्हणजे 2 किलो आणि वरती 500 ग्राम. 2.5 2 आणि अर्धा. त्यानंतर 1.25 किलोग्राम बटाटे. 1.25 म्हणजे 1 आणि पाव हिस्सा. 1 किलोग्राम 250 ग्राम. त्यानंतर 3.25 किलो मटार. 3.25 म्हणजे 2 किलो 750 ग्राम. तुम्ही 2,500, 1,250, 2,750 असं पण घेऊ शकतात ग्राम मध्ये बरं का. आणि 1.25 किलो टोमॅटो. 1.25 किलो म्हणजे 750 ग्राम फक्त. अरे या सगळ्यांची बेरीज टोटल वजन मिळेल आपल्याला. इथं 0 घ्या वाटलंच तर. 0 किलो 750 ग्राम म्हणजे हे झालं 1.25 किलो. मग पहा 0 0 0 इथं 0 आला. त्यानंतर इथं 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15चे 5, हातचा आला 1, 7 आणि 7 14, 14 15 16, 16 आणि 5 21, 21 आणि 1 22, 22 चे 2 घ्या आणि 2 काय करायचं हातचा द्या. इथं पण तुम्ही लिहू शकतात. आता पहा 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. म्हणजे त्याच्यामध्ये टोटल एकूण किती भाज्या आणली त्यांनी, किती वजन झालं त्या भाज्यांचा? 7 किलो 250 ग्राम, किंवा याला आपण 7.25 पण म्हणू शकतो. 7 किलो 250 ग्राम म्हणजे 7.25. या पहा 7.25 पर्याय दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. 18 किलोग्राम गहू 6 व्यक्तींना समान प्रमाणात वाटले, तर प्रत्येकाच्या वाटेला किती गहू येतील? 18 किलो काय गहू. 18 किलो गहू आहे. 1 2 3 4 5 6 जणांमध्ये वाटायचे ते. बरोबर आहे की नाही? वाटायचे म्हणजे भागाकार झाला की नाही? आणि किती जणांमध्ये वाटायचे? 6 व्यक्तीमध्ये वाटायचे. मग 18 भागिले 6, 6 18 म्हणजे एकेकाला किती किती मिळणार आहे? 3 किलो मिळणार आहे. 3 किलो. पर्याय क्रमांक 3. 9वा प्रश्न पाहूया. प्रत्येकी 800 ग्राम साखर याप्रमाणे 50 व्यक्तींना वाटण्यासाठी किती साखर लागेल? प्रत्येकी 800 ग्राम म्हणजे एक जणाला 800 ग्राम साखर वाटायची आणि व्यक्ती किती हे 50. मग एकाची किंमत दिली, जादाची काढायची म्हणजे गुणाकार. म्हणजे काय गुणाकार करणार आपण? 800 गुणिले 50. 0 0 सोडून द्या. कंटिन्यू 0 आहे नाही तर लगतचे 0 आहे सगळे. 8 पंचे 40, 1 2 3 किती झालंय? 40,000 ग्राम. ग्राम मध्ये उत्तर आला कारण की हे ग्राम मध्ये दिलेले 800. मग 40,000 ग्राम म्हणजे 40 किलोग्राम झालं की नाही ते? 40 किलोग्राम म्हणजे उत्तर पहा 40,000 ग्राम किंवा 40 किलोग्राम. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 10 नंबरचा प्रश्न पहा. एका दुकानदाराने 50 किलोग्राम तांदूळ पैकी 50 किलोग्राम तांदूळ पैकी
39 किलोग्राम 750 ग्राम तांदूळ विकले तर त्याच्याकडे किती तांदूळ शिल्लक राहिले? विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही वजाबाकी करू शकतात की नाही? 50 किलो मधून 39 किलो 750 मायनस करा, जमेल का? सांगतो मी, पहा आता. 50 किलो, आता इथं टेबल मेथड वापरतो मी. हा किलोचा कॉलम असणार आहे, हा ग्रामचा कॉलम असणार आहे. 50 किलो आणि ग्राम काहीच नाही म्हणजे 0 आपण घेऊ शकतो की नाही? आणि पुढं त्याच्यातून किती विकले त्यांनी? 39 किलो 750 ग्राम. 39 किलो 750 ग्राम. आता वजाबाकी करायची. आता इथं 0तून 750 जाईन का? नाही. मग इथं व्यवस्थित पहा बरं का, हे 5वीला पण आहे बरं का तुम्हाला असं रेग्युलर सिलेबस मध्ये. मग इथून आपण 1 किलो घेणार आणि 1 किलो म्हणजे किती ग्राम असतात? 1000 ग्राम. पण इथं 0 म्हणून 1000 मिळवले, 0 मध्ये 1000 मिळवले म्हणजे 1000च येणार आहे. आणि याचा 1 किलो कमी करा, हे किती होणार आहे? 49. म्हणजे हातच्याची वजाबाकी बरं काही. मग वरचा ग्राम छोटा आहे, 0 किलोग्राम आहे, सॉरी 0 ग्राम आहे, त्यामधून 750 ग्राम जातच नाही, म्हणून आपण शेजारून 1 किलो घेतो, म्हणजे आपण हातचा घेतो थोडक्यात. पण हा 1 किलो आहे, 1 किलो म्हणजे किती ग्राम असतात? 1000, त्याच्यामध्ये हे मिळवायचे. हे 0 म्हणून मी ते जसं तसं लिहिलं वरचा. इथं जर 200 असतं ना, इथं 1200 लिहिलं असतं. इथं जर 350 असतं ना, इथं 1350, शेजारून 1000 घेतले आपण. 1 किलो म्हणजे 1000 ग्राम. आता 1000 मधून 750 गेले 250 आणि 49 मधून 39 गेले 10. म्हणजे त्या दुकानदाराकडे किती तांदूळ शिल्लक राहिले? 10 किलो 250 ग्राम. किती राहिले? 10 किलो 250 ग्राम. पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर आहे. त्यानंतर पहा 11 नंबरचा प्रश्न. एका कंपनीने दिवाळी निमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलो प्रमाणे मिठाई वाटली. 60 विद्यार्थ्यांना अर्धा किलो, मग 2 व्यक्तींना 1 किलो मिठाई गेली. 2 व्यक्तींना 1 किलो म्हणजे 60 व्यक्तींना किती? 30 किलो मिठाई गेलेली. बरोबर की नाही? रुपये 520 प्रति किलो या दाराने मिठाई खरेदी केले असल्यास कंपनीला मिठाई वाटण्यासाठी किती खर्च येईल? मग लगेच काय करा, 520 गुणिले 30 करून टाका. कारण की 60 कर्मचाऱ्यांना वाटलेलं आहे, एकेकाला 1-1 किलो नाही दिला. 1-1 किलो असतं म्हणजे 60 किलो विकले गेले. मग पूर्ण अर्धा किलो दिली म्हणजे मिठाई किती वाटली कंपनीने? 30 किलो वाटलेली. आणि 1 किलोची किंमत किती आहे? 520 रुपये. मग 30 गुणिले 520 करा आणि होमवर्क करा आणि सांगा कमेंट मध्ये याचं उत्तर कंपनीला किती खर्च येईल टोटल. आता शेवटचा पहा 12 नंबरचा. एका पेटीत प्रत्येकी 250 ग्राम वजनाचे 16 पुडे, एका पेटीमध्ये 16 पुडे आहेत आणि एका पुड्याचं वजन किती आहे? 250 ग्राम आहे. व प्रत्येकी 300 ग्राम वजनाचे 12 पुडे, म्हणजे 250 ग्राम वाले 16 पुडे आहे आणि 300 ग्राम वजनावाले 12 पुडे आहेत. हे पुडे व पेटी यांच्यात एकत्रित वजन 9 किलोग्राम 600 ग्राम आहे. बापरे, पहा आता कसं क्वेश्चन आहे. म्हणजे पेटीचं वजन अधिक पुड्यांचं वजन मिळून किती आहे? 9 किलोग्राम 600 ग्राम. तर रिकाम्या पेटीचे वजन किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन्ही प्रकारच्या पुड्यांचे आपण वजन काढून घेऊ. 250 ग्राम वाले 16 पुड्या आहेत आणि 300 ग्राम वाले 12 आहे. 300 ग्राम वाले किती आहे? 12 आहे. चला गुणाकार लगेच करू आपण. 16 0 0, 16 पंचे 80, 80 0, हातचे आले 8, 16 दुने 32 आणि 8 40, म्हणजे 4000 ग्राम झाले, म्हणजे 4 किलो झाला थोडक्यात, है का नाही? आणि आता आपण काय सोडूया, 12 पुढे कशाचे? 300 ग्रामचे आहे. मग 12 0 0, 12 0 0 आणि 12 त्रिक 36, म्हणजे 3 किलो 600 ग्राम या पुड्यांचं वजन आहे. आता दोन्ही पुड्यांचं आपण बेरीज करून टाकू म्हणजे पुड्यांचं वजन मिळेल. मग हे 4 किलो आणि हे 3 किलो किती झाले? 7 किलो. आणि वरचे हे 600 ग्राम, इकडे ग्राम नाही काहीच, 600 ग्राम. म्हणजे पुड्यांचं वजन किती आहे? 7 किलो 600 ग्राम. आणि आपल्याला एकूण वजन किती दिलं बरं? 9 किलो 600 ग्राम. म्हणजे यातून आपण हे वजन काय करणार? वजा करणार.
मग पहा किलो आणि ग्राम वाला टेबल आपण बनवू शकतो. 9 किलो 600 ग्राम, 9 किलो 600 ग्राम. आणि त्याच्यामधून आपण पुड्यांचं वजन वजा करू. 7 किलो 600 ग्राम. 600 मधून 600 गेले 0 आणि 9तून 7 गेले 2, म्हणजे 2 किलोग्राम. उत्तर काय आलं? 2 किलोग्राम फक्त. म्हणजे त्या फक्त पेटीचं वजन किती असणार आहे? 2 किलोग्राम. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण वस्तुमान म्हणजे वजन असतात ना, माप, वेट, मास. वस्तुमान काय असतात, वस्तुमानचं एकक काय आहे, त्याचे काय काय एकक आहे, घटक आहे, त्यावर दिलेले प्रश्न आणि स्वाध्याय आपण 15.2 यातील 12 प्रश्न 11 नंबरचा तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे. बाकीचे क्वेश्चन आपण इथं व्यवस्थित सोडून घेतलेली आहेत. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तर धारकता म्हणजे लिटर मिलीलिटर आहे ना, तेल मोजतो आपण लिटर मिलीलिटर मध्ये, दूध मोजतो, पाणी मोजतो, याच्यावर आधारित आपण शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.